आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खास आणि चविष्ट रेसिपी जी मला माझ्या नवऱ्याने सुचवली आहे। तुम्हाला आठवत असेल कालच मी कोथिंबीरची वडी बनवली होती आणि तिचं थोडं पीठ शिल्लक राहिलेलं होतं। तर माझ्या नवऱ्याने मला एक युक्ती सुचवली की त्या उरलेल्या पिठातून आपण मस्तपैकी भरलेली मिरची बनवू शकतो। आणि खरं सांगायचं तर ही मिरची इतकी चविष्ट झालेली आहे की तुम्ही नक्की म्हणाल वाह काय आयडिया आहे। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया माझ्या नवऱ्याची ही आयडिया आणि माझ्या पद्धतीने भरलेली ही मिरची। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ते हे उरलेलं सारण आहे। तर मी इथे घेतलेली ही मिरची बघू शकता की कशी मिरची घेतलेली आहे। तर मी आता पाण्याने स्वच्छ धुवून घेते। तर आता ही स्वच्छ धुवून झालेली आहे। तर तिला मध्ये एक चीर द्यायची आहे, म्हणजे सुरीने कापून घ्यायचं आहे फक्त वरची साईड, की जेणेकरून आपल्याला त्यात सारण भरता यायला पाहिजे। तर मी ते सारण जेवढ्या मिरच्यांमध्ये भरलं जाईल तेवढ्याच मिरच्यांना मी आता चीर पाडून घेते। तर आता मी यामध्ये थोडं मीठ लावून घेते मिरच्यांना, म्हणजे मिरचीलाही छान चव येऊन जाईल। तर मी जेवढ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्यांना सर्वांनाच मीठ लावून घेते। तर आता सर्वच मिरचींना मीठ लावून झाले। तर मी यात आता हे सारण भरून घेते। तर व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मिरचीमध्ये व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। तर मी बाकीच्या मिरच्यांनाही भरून घेते। आता यानंतर तुम्ही म्हणत असणार की मग आता काय करायचं, आता पुढची स्टेप काय आहे। तर मी हेच त्यांना विचारलं की आता मिरच्या भरून झाल्यात मग काय करायचं, डायरेक्ट तळायची की काय करायची। मग त्यांनी सुचवलं की ही मिरची अगोदर आपण आता याला वाफवून घेऊ, की जेणेकरून त्यातलं पीठ हे शिजून जाईल। म्हणून मी हे सारण सगळं त्यात भरून मिरच्या वाफवून घेतलेल्या आहेत। तर इथे सर्व मिरच्या आता माझ्या भरून झालेल्या आहेत। तर मी कढईत पाणी गरम करून ठेवलेलं आहे। तर त्यावर मी आता एक चाळणी ठेवून घेणार आहे। त्यानंतर भरलेल्या मिरच्या ठेवून घेईल। तर मी या मिरच्या अशा उलट्या ठेवून घेणार आहे, म्हणजे लवकर वाफ होतील। अशा उलट्या करून घ्यायच्या आहेत। तर मी आता याला झाकून घेते। तर 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायच्या। तर आता वाफवल्यात की नाही चेक करून घेऊ। तर मी आता एका मिरचीला सुरीने चेक करून घेते। तर छान वाफवून झालेले आहेत, अजिबात चिपकलेलं नाहीये। तर मी यांना आता एका प्लेटमध्ये काढून घेते, गार व्हायला ठेवून देते त्यांना। तर मी इथे एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतले, चणा डाळीचं पीठ। बेसन पीठ थोडं जास्तच घ्या, कारण घट्ट पीठ ठेवावं लागतं। तर त्यात मी आता थोडं मीठ टाकून घेईल। त्यानंतर त्यात टाकून घेईल थोडी हळद, त्यानंतर जिरं पावडर,
आणि थोडा सोडा. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बाकीचे काही मसाले टाकायचे नाही आहेत कारण ऑलरेडी पिठात खूप मसाले घातलेले आहेत म्हणून. तर मी आता इथे पीठ भिजवून घेते. जसं आपण भजींसाठी पीठ भिजतो त्या पद्धतीनेच भिजवून घ्यायचं आहे. फक्त थोडं घट्ट ठेवायचं आहे, जास्त पातळ पण नाही करायचं आहे कारण मिरचीला पीठ लागायला हवं. हे बघा अशा पद्धतीने. आता या मिरच्याही गार झालेल्या आहे. तर मी आता यात पीठ लावून घेते मिरचीला. तर मी जेवढ्या हव्या तेवढ्याच तळून घेणार आहे. तर बाकीच्या तुम्ही या फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात. तर मी तळून घेते त्यांना. आता तेल मी ऑलरेडी गरम करून ठेवलेलं होतं. आता हिला छान तळून घ्या. फुल गॅसवरच तळून घ्या कारण आतमधला भाग शिजलेला आहे. बघू शकतात किती छान तळल्या गेलेल्या आहेत. तर मी त्यांना एका प्लेटमध्ये आता काढून घेते. तर ही रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि उरलेल्या अन्नाचा चांगला वापर करता येतो. हे माझ्या नवऱ्याने मला दिलेली आयडिया मला खूप आवडली. मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, माझ्या नवऱ्यामुळे मला एक नवीन रेसिपी मिळाली, त्यामुळे त्यांचेही आभार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.